मला ना सगळ्यात सोपा स्वयंपाक कोणता वाटतो माहिती आहे का? दुपारचा. कारण दुपारच्या जेवणात ना काहीही बनवलं तरी चालतं, पण रात्रीचा स्वयंपाक असेल तर मात्र टेन्शन येतं. कारण बऱ्याच भाज्या असतात ज्या रात्री खाव्या की ना खाव्या हे एक प्रश्न असतोच. कारण बऱ्याच भाज्या रात्रीच्या वेळी वातूळ होतात किंवा आपण असं वेगळं काहीतरी बनवायचं म्हटलं तरी रात्रीच्या वेळी कंटाळा वेगळा आलेला असतो. तर त्यामुळे आज म्हटलं चला काहीतरी हलकं फुलकं बनवावं. आणि हलकं फुलकं म्हटलं म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की आपण काय बनवतो. भाताचा कुठलाही प्रकार असेल तर तो एक हलक्या फुलक्या जेवणाच्या प्रकारात मोडला जातो. म्हणून म्हटलं चला आज आपण छानपैकी भात बनवूया. वाटाणे आणून ठेवलेले होते ते निवडून घेतले आणि काही भाज्या मी इथे चिरून घेते. तर यामध्ये गाजर, शिमला मिरची, बटाटा, टोमॅटो, कांदा आणि हो इथे खडे मसाले घेतले ज्यामध्ये 2 मिरे, 2 लवंग आणि तमालपत्र घेतलेलं आहे. बरं हो, वाटाण्याचे भाव तुमच्याकडे काय चालले आहेत मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आमच्याकडे तर 50 रुपये पाव आहेत म्हणजे पुण्याला. तर आता भाताला फोडणी घालून घेऊ. तर त्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतलं, 2 टेबलस्पून. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर आपली नेहमीचीच फोडणी. सुरुवातीला मोहरी चांगली तडतडू दिली. त्यानंतर जिरं आणि आता जिरं मोहरी तडतडले की लगेच खडे मसाले याच्यात टाकायचे. आणि आता याच्यात खडे मसाले ना आपण आपल्या आवडीप्रमाणे पण टाकू शकतो बरं का. मी फक्त लवंग आणि मिरे घातलेत, पण तुम्हाला हवं तर तुम्ही विलायची किंवा चक्री फूल ते सुद्धा यात ॲड करू शकतात. त्यानंतर लगेचच याच्यात लसूण टाकून घेतले आणि कढीपत्ता टाकून घेतला. कढीपत्ता आणि लसूण चांगले परतून झाले की लगेच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि हा कांदासुद्धा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. चला आता इथे कांदासुद्धा परतून झालेला आहे. आता लगेचच याच्यात आपण थोडासा हिंग टाकून घेऊ. अगदी किंचितसा हिंग टाकला. पुन्हा हे चांगलं परतून घेतलं. आता हो, हा जर आपण कुठलाही भात बनवायचा म्हटलं ना तर त्यासाठी ऑप्शन बरेच असतात. आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या आपण याच्यात वापरू शकतो. तर तसंच मी इथे माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या वापरल्या. तुम्ही हवं तर याच्यात फ्लावर किंवा वांगे असतील तर वांगे भातही आपण याचा बनवू शकतो. हे सगळं परतून झालं की लगेच याच्यात लाल तिखट आणि हळद घातली आहे. तर तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं. मी इथे 1 मोठा चमचा तिखट घातलं, पाव चमचा हळद घातली आहे आणि हो अर्धा चमचा मी ह्याच्यात बिर्याणी मसाला घातला आहे. हे सगळं परतून घेतलं. त्यानंतर लगेच याच्यात स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घातले. तांदूळ मी 3 कप घेतले होते. जे आपला चहा पिण्याचा कप असतो ना तो 3 कप आणि हे तांदूळ धुवून घेतले होते. तांदूळ परतले की लगेच याच्यात ज्या आपण भाज्या चिरून घेतलेल्या होत्या त्या घालायच्या. पण हो त्याआधी तांदूळ ना ह्या तेलामध्ये खूप चांगले परतून घ्यायचे. तांदूळ जेवढे छान परतले जातील ना तेवढं आपल्या भाताची चव चांगली लागते. आता याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे, पण पाण्याचा वापर गरम पाण्याचाच करायचा बरं का. म्हणजे गरम पाणीच वापरायचं. तर मी इथे 3 कप तांदूळ घेतले होते. त्या अंदाजाने साधारण 6 कप भरेल एवढं पाणी घातलं आहे. म्हणजे 1 ग्लासचा अंदाज घेतला तर 3 ग्लास पाणी टाकलं आहे. कारण 1 ग्लास जवळपास 2 कपाचा असतो. आता हे सगळं चांगलं परतून घेते. हे सगळं छान एकजीव झालं. चला आता याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं. आता झाकण बंद करायचं आणि याची फक्त 1 शिट्टी मी करून घेणार आहे. चला भाताची छान 1 शिट्टी झालेली आहे. आता कुकर लगेच उघडायचं नाही. याची वाफ जी आहे ती पूर्णपणे थंड होऊ द्यायची म्हणजे निघू द्यायची आणि त्यानंतर कुकर उघडायचा. तर बघा एका शिट्टीमध्ये छान हलका फुलका आणि मऊसूद असा भात इथे तयार झालेला आहे. याला आपण वाटाणे भात म्हणू शकतो, फोडणीचा भात म्हणू शकतो. आणि ह्यासोबतच तोंडी लावायला छान पापड आणि लोणचं आहे आणि शिवाय सॅलड तर आहेच. बरं असेच या भाताचे बरेचसे प्रकार तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळतील. तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे फोडणीच्या भाताचे किंवा वाटाणे भाताचे मी 5 प्रकार तुमच्याशी शेअर केलेले आहेत. इथे मी 1 कप म्हणजे आपला जो मेजरिंग कप असतो त्या प्रमाणात 1 कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत. ग्रॅममध्ये म्हणाल तर साधारण 150 ग्रॅम हे तांदूळ आहेत. हे मी अर्धा तास असंच पाण्यात भिजून घेतलेले आहेत. त्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचे. एवढ्या तांदूळमध्ये आपण 4 लोकांसाठी अगदी व्यवस्थित हा भात पुलाव आहे हा बनवू शकतो. तर हा नवरत्न पुलाव बनवण्यासाठी इथे मी 1 जाड बुडाची कढई घेतली आहे.
तर सगळ्यात आधी 2 मोठे चमचे तूप टाकून घेतलं आहे, 2 टेबलस्पून साजूक तूप इथे वापरलेलं आहे। तूप चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकायचे। तुम्ही बघू शकतायत कांदे अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि उभे चिरायचे। तुपामध्ये हा कांदा मी चांगला तळून घेतलेला आहे। अगदी परफेक्ट असा कांदा तळून झाला की त्यानंतर हा कांदा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। पण हा कांदा काढताना अशा प्रकारे एखाद्या चाळणीमध्ये म्हणा किंवा एखाद्या झाऱ्यामध्ये ह्याचं जे तूप आहे कांद्यातलं ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे। ह्याच्यातलं जे एक्स्ट्रा तूप होतं ते आता निघून गेलं आहे आणि हा कांदा आपण सगळा आता बाजूला काढून घेणार आहोत। आता कांदा काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला हे सुके मेवे तळून घ्यायचे, ज्यामध्ये मी घेतलेत किशमिश, काजू, बदाम आणि खारीक। खारीकच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आणि त्याचे असे छोटे छोटे काप तयार करून घ्यायचे। आता हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला ह्या तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे। तर सगळे ड्रायफ्रूट तुपात टाकले, त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची। लो फ्लेमवरती हे ड्रायफ्रूट आपल्याला 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचे। आता हे ड्रायफ्रूटसुद्धा आपण बाजूला काढून घेऊ। आता शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं चांगलं तडतडू द्यायचं। त्यानंतर ह्याच्यात खडे मसाले टाकायचे। 3 मिरे घेतलेत, 3 लवंग घेतले आहेत, 1 चक्रफूल घेतलेला आहे, त्यासोबतच 3 वेलदोडे म्हणजेच हिरवी विलायची, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि सोबतच 1 ते 2 तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र घेतलं आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला अगदी 10 सेकंद फक्त परतून घ्यायचे आहेत, खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे। 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतला होता। आता हे सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यात लगेच आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। तर इथे मी 1 हिरवी मिरची अशी मधोमध चिरून इथे टाकून घेतलेली आहे। हा भात मुळात तिखट नसतो, त्यामुळे हे मसाल्यांचा जो फ्लेवर असतो त्यातच ह्या भाताचा खरी जी चव असते ती असते। आता याच्यात काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। तर अर्धा कप मी फुलकोबी टाकून घेतला आहे, अर्धा कप गाजर टाकून घेतलेला आहे। ह्या सगळ्या भाज्या थोड्याशा मोठ्या चिरायच्या। अर्धा कप बटाट्याचे काप टाकून घेतलेले आहेत। त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे परसबी म्हणजेच बीन्स, अर्धा कप मी इथे बीन्स टाकून घेतलेले आहेत। आता हाय फ्लेमवरती ह्या ज्या भाज्या आहेत या 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। आता भाज्या परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। ज्या कपाने आपण तांदूळ मोजलेत त्याच कपाने 1.5 कप पाणी मी इथे टाकून घेतलं आहे। 1 कप तांदळासाठी 1.5 कप पाणी अगदी पुरेसं होतं। पण जर तांदूळ अर्धा तास आधी भिजत घातला नसेल किंवा मग अगदीच तुम्ही 5 ते 10 मिनटं भिजत ठेवला असेल तर तांदूळाच्या दुप्पट पाणी घ्या। इथे मी अर्धा तास तांदूळ भिजवून घेतला होता, त्यामुळे 1 कप तांदूळासाठी 1.5 कप पाणी मी इथे वापरलेलं आहे। तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं। फक्त हे मीठ टाकताना जर आपण भाज्यांमध्ये आधी थोडंसं मीठ टाकलं असेल तर त्या प्रमाणात आपण हे मीठ ॲडजस्ट करायचं आहे। आता मीठ टाकून झाल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। पाणी उकळलं की मग आपल्याला याच्यात तांदूळ टाकून घ्यायचे। तर हे पहा, पाण्याला आता छान उकळी फुटली आहे। आता याच्यात जे आपण तांदूळ भिजवून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे। तांदूळ टाकल्यानंतर हलक्या हाताने हे एकजीव करायचं। त्यानंतर अजून काही भाज्या आपल्याला याच्यात टाकायच्या आहेत। तर अर्धा कप पनीरचे काप टाकून घेतले, अर्धा कप मटार टाकून घेतलेला आहे। त्यासोबतच मगाशी जो कांदा आपण तळून घेतला होता तो कांदा आता याच्यावरती टाकून घ्यायचा आहे। आणि तसंच जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतलेले होते ते सुद्धा आता ह्या स्टेजला आपण इथे टाकून घेणार आहोत। आता हे सगळं टाकून झालं की त्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे। लक्षात असू, आता हे छान एकजीव केल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम मध्यम करायची किंवा लो करायची। लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला 12 ते 15 मिनटं हा भात शिजवून घ्यायचा आहे। भात शिजल्यानंतरसुद्धा 5 मिनटं तरी हे झाकण उघडायचं नाही। साधारण 5 मिनटानंतर मी हे झाकण उघडून बघितलं आणि आपला हा जो नवरत्न पुलाव आहे तो अगदी छान इथे तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकताय ह्या भाताचा तुम्ही एक एक कण मोजू शकतात, एवढा छान सुटसुटीत मोकळा हा भात तयार झाला आहे। चव याची अगदी हॉटेलप्रमाणे होते। हा पुलाव बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं, 1 तमालपत्र, 1 ते 2 लवंग, 2 मिरे आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकून घेतले। त्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून याच्या टाकून घेतल्या। 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला। कांदा सोनेरी रंगावरती आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे। तर हे पहा, कांदा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे।
आता याच्यात आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, थोडंसं हिंग। तिखटाची जी क्वांटिटी आहे किंवा मसाल्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आता हे परतून झाल्यानंतर त्याच्यात मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेतले। तर साधारण 2 कप एवढे हे तांदूळ आहेत। तांदूळ आपल्याला ह्या सगळ्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे। हाय फ्लेमवरती आपण हे तांदूळ छान परतून घेणार आहोत। तांदूळ परतत असताना हलक्या हाताने परतायचे, कारण हे तांदूळ 15 मिनिटं आधी आपण भिजत ठेवले होते। तांदूळ परतून झाल्यानंतर यात गाजर, बटाटा, तोंडली, त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला आणि 1 वाटी हिरवा ताजा मटार टाकून घेतला। यासोबतच तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे ॲड करू शकता। आता हे छान एकजीव करून घ्यायचंय। अशा पद्धतीने तांदूळ आणि हे भाज्या छान परतून झाल्या की याच्यात पाणी टाकून घ्यायचंय। तर साधारण 2 कप तांदूळासाठी मी 2 ते 2.25 ग्लास एवढं पाणी वापरलंय, म्हणजे तांदूळाच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचंय। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। हे सगळं छान एकजीव करायचं आणि मध्यम गॅसवरती हा भात शिजवून घ्यायचा आहे। हा भात मी इथे पातेल्यात बनवते, त्यामुळे मी मध्यम गॅसवरती शिजवणार आहे। तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर हाय फ्लेमवरती 1 शिट्टी घ्या आणि त्यानंतर लो फ्लेमवरती तो कुकर 1 मिनिट फक्त गॅसवरती राहू द्या। तर हे पहा, मध्यम गॅसवरती साधारण 15 मिनिटं हा भात मी शिजवून घेतला आणि हा मस्त मसालेदार असा मटर पुलाव इथे तयार झालेला आहे। मसाले भात बनवण्यासाठी इथे मी एक वाटण बनवून घेते, ज्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलंय। त्यानंतर एका कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून घेतली, तसंच जिरं टाकून घेतलं। जिरं मोहरी छान तडतडले की मग याच्यात 2-3 चमचे शेंगदाणे टाकून घेतले। शेंगदाणे सुद्धा आपल्याला तेलात छान परतून घ्यायचे। त्यासोबतच इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि 2-3 चमचे खोबऱ्याचे काप आणि थोडेसे काजू टाकून घेतले। आता हे सगळं तेलामध्ये छान परतून घेतलं। हे सगळं छान परतून झालं की मग ह्याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। तर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा इथे टाकून घेतला। कांदा सुद्धा या तेलामध्ये छान परतून घेतला। आता कांदा तेलात छान परतून झाला की मग ह्याच्यात 2-3 चमचे साजूक तूप टाकायचं। ह्यामुळे आपल्या मसाले भाताला टेस्ट खूप छान येईल। तूप टाकल्यानंतर पुन्हा हे थोडंसं परतून घेतलं। आता हे परतून झाल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण इथे टाकून घेतलं आणि वाटण सुद्धा 1-2 मिनिटं थोडंसं परतून घेतलं। त्यानंतर याच्यात मसाले टाकून घ्यायचे। तर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, थोडासा हिंग टाकून घेतला आणि हे मसाले सुद्धा या तेलात परतून घेतले। त्यासोबतच बारीक चिरलेला टोमॅटो इथे टाकून घेतला आणि आपल्याला हव्या त्या भाज्या आपल्याला याच्यात टाकून घ्यायच्या आहेत। तर इथे मी वापरले आहेत वाटाणे, बटाटे, गाजर, तोंडली आणि जे आपले श्रावणी घेवडा असतो तो। त्यासोबतच तुम्ही फ्लावर किंवा अजूनही तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या ॲड करायच्या असतील त्या ॲड करू शकता। शिमला मिरची सुद्धा मी इथे वापरलेली आहे आणि सोबतच इथे 1 चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतलाय आणि 1 चमचा धने पावडर टाकून घेतली। हे सगळं अशा पद्धतीने एकजीव करून घेतलंय। आता हे परतून झालं की इथे मी साधारण 3 ग्लास पाणी टाकून घेते, कारण मी इथे 3 मोठे कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत। पाणी टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचंय आणि त्यानंतर पुन्हा हे एकजीव करायचं आणि हे थोडंसं उकळू द्यायचंय। हे पाणी अगदी पूर्ण उकळायला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला पाणी उकळून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकताय पाणी आता पूर्णपणे उकळलेलं आहे। आता याच्यात मी तांदूळ टाकून घेते। तर हा 3 कप तांदूळ आहे, जो मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि 10 मिनिटं फक्त भिजत ठेवला होता। जर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवत असाल तर मग पाणी कमी वापरावं लागेल। आता हे अशा पद्धतीने सगळं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर झाकण लावून मध्यम गॅसवरती याची 1 शिट्टी करून घेतली। तर अशा प्रकारे आपला हा मस्त मसाले भात इथे तयार झाला।